बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता या ठिकाणी आहोत, वाकीशर या ठिकाणी आहोत आणि आकाश पिसाळ यांच्या गोट्यावर जाणार आहोत। तर ते सध्या काय करतायत, त्यांचं नियोजन काय, बेंद्राची तयारी कशी झाली तर आपण बघणार आहे। आता ते त्यांना सांगितलं नाही आपण येणार आहे, पण ते असतीलच, त्यांचं काम चाललेलं मालका। नमस्कार शेठ। नमस्कार पहलवान। काय चाललंय? काय चालली बेंद्राची तयारी? हाय, बेंदूर आलाय तोंडावर आता। आता सध्या म्हटलं तर ऑनलाईन बरेच अशा वस्तू मागवल्या जातात, पिझ्झा, बर्गर, कपडे असतील, मोबाईल असेल, पण आत्तापर्यंत बावधनच्या इतिहासामध्ये आणि अक्षय अशोक पिसाळ यांना हा ऑनलाईन बैल मागवला होता। तर आपण यात्रेच्या वेळेस महिनाभर अगोदर ह्याचं शूटिंग टाकलं होतं, अपडेट दिली होती की हा बैल आलाय आपल्या कर्नाटकमधून। पण मित्रांनो, आत्तापर्यंतच्या इतिहासात मला आठवतंय बरीच व्यवहार झाली असतील, पण ऑनलाईन बैल मागवलाय त्यानं पैसे कशा पद्धतीनं त्यांना पाठवलं, डेअरिंगच म्हणावं लागेल आणि डेअरिंग म्हणावं लागेल की ऑनलाईन पैसे पाठवायचं आणि नंतर बैल येणार जाऊन येऊ। तर त्यांना आपण विचारणार आहे कशा पद्धतीनं त्यांना बैल आणला, त्याची माहिती सविस्तर ते सांगतील। अजून एक बैल आहे, तो दुसरीकडे बांधला आहे त्या दुसऱ्या ठिकाणी, तर आता तो बैल घेऊन येत आहेत त्यांची मित्रमंडळी। आता गोट्यावर येणार आहे, आपण सर्वांना फोन केलेत की आता आलोय आणि येणार आहे। बैलाचा नाद लागतो बावधनच्या ह्या पांढरीला, प्रत्येक पांढरीतल्या माणसाला बैलाचं एक ना एक बैलाचं वेळ आहे आणि एक ना एक बैल त्याच्या दारामध्ये आहे। एक नाथसाहेबाची सेवा म्हणून, एक नाद म्हणून प्रत्येकजण एक बैल त्याच्या दावणीला पाळत आहे। आता हा बैल म्हटलं तर अतिशय देखणा सुंदर, लय जणांना ह्याला मागणी केली, पण बैलाचं काम, बैलाचं चालणं, देखणं, रुबाब, त्यामुळे त्यांना हा बैल दिला नाही आत्तापर्यंत। आता साधारण 2-3 वर्ष झाले त्यांना खरेदी आंडू केला होता। लय भारी बैल, देखणा जिथल्या जिथं, नटीला लाजवल असा हा देखणा आणि आंडू असल्याकडे डराकतो। आता जपान, दहशत का नाम जपान, त्या काळामध्ये त्यानं अतिशय दुर्वी 2-3 वेळा गाडा काढला, त्याच्या मालकाचं नाव आबातीत ठेवलं असा हा जपान। त्यावेळेस त्याची चर्चा 1 वर्ष 2 वर्ष चांगल्या पद्धतीनं चालली होती, आंडोपणात त्यानं भर गाडा चांगला वडला होता। आता त्यांचे सर्व बैलप्रेमी मित्र यांचं आगमन झाले, ते आता आलेत आणि बघा हे अतिशय नाग धरल्यागत ते मालक धरतायत बैल। म्हणजे अंडील बैल असणं म्हणजे एक नाग धरल्यागतच आहे। जर उपसा काढला अलगूज घालताना त्याची बी काळजी त्यांनी घेतली पाहिजे। यसन बिले ढिली वाकचपर्यंत कार्यक्रम होणार, तर त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे। मुख्य जनावरांना काय केलं त्यासाठी त्याला धरणं व्यवस्थित आपलं काम आहे। मालक जरी असलो तरी त्याचा एखादा स्क्रू कधी ढिला होईल आणि वार करेल हे सांगू शकत नाही। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या बैलाची माहिती जरी असली तरी अचानक कपडे बदलल्यानंतर गेलं नाही पाहिजे। आता हे अलगूज घालायचं, थोडासा अंडीला असल्यामुळे तो गोरगोर करणे। आता हा बडावं तरी अंडूचा त्याला फवारा येतो या घ्या चला। ओ
आता सध्या त्यांची बैल आपण बोलवले तिथं आणि बैल आलेत ते आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. भैया एक फोटो काढा. बस का पहिला. हा मित्रांनो तो मधला बैल मागे सरकावा जराशी. हा बस हा बस आता काही हलवायचं नाही. तुझा बैल थोडासा हाय तिथे येऊ दे. हा तुझा पलीकडे हे राहू दे तुझं तिथं. दाखवलं आता त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. नाव सांगायचं. आकाश अशोक पिसाळ, बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. तर आता त्यांच्याशी आपण बोलणार आहे. त्यांना बैल आज 2 गेले, 3 बैल केले त्यांनी. त्यांच्याकडे पहिली बैल किती होती आणि त्यांचा व्यवसाय काय आहे, त्यांना कसं इकडं पाऊल उचललं, इकडं आले बैलच्या. आता बैल कुठनं आणली, त्यांची पारख काय, अतिशय हा बैल जातीवंत त्यांनी पहिला बैल घेतलेला ते तुम्हाला आपल्याला सांगतीलच. तर आता हा बैल घेतला. हा बैल कसा आला, कुठनं आला आणि बैल घ्यायचं कारण काय? हा बैल किंवा शिकली का नाही फक्त बघाड. हा बैल अजित पैलवान आपले व्यापारी सिंधुजनचे बर त्यांच्याकडे होता. आपल्याकडे एक फतरा खोंड होता बारशा म्हणून. बर. नमस्कार मंडळी. नमस्कार. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आता आकाश पिसाळे यांच्याकडे आलो आहोत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आकाश अशोक पिसाळ, हा. राहणार बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. बर. तर आपण हा बैल आणला कसा, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. तुमचं वय काय आहे, तुम्हाला नाद कसा लागला? आपलं वय माझं 21 आहे. हा आपल्याकडे एक घरचा खोंड होता, एक बारशा म्हणून फतरा. बर. तर तो 2021 साली आपण कोरोना काळात गाडा आपला गावात येताना झोपला. बर. नंतर 21चं बगाड झाल्यानंतर 22च्या बगाडाच्या आसपास दिवाळीच्या टायमिंगला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास आमचे मार्गदर्शक विक्रम पाटील हा यांनी अजित पैलवान आपल्या शेंदुरचे हा व्यापारी त्यांच्याकडे हा बैल आलेला. बर. तर ते म्हणले बैल चांगला आहे, जातीकुतीचा बैल आहे, आकाश घेण्यासारखा बैल आहे, साठ करू आपण त्यांच्याकडे. बर. तर मग त्यांच्याकडे आम्ही या बैलावर आपल्या खोंडावर या बैलावर साठ केलं. आणि त्या पलीकडचा जपानाने हा एकाच वर्षी घेतलेला आहे आपण 21 साली. तो गावात महेश भोसले यांनी आणलेला, त्यांच्यापासून आपण खरेदी केला गावातल्या गावातच. तर बैल पाळायचं कारण? बैल पाळायचं कारण म्हणजे आज आम्ही घरात वडील, भाऊ, चुलता, माझा एक बारका भाऊ, आम्ही 4 जण आहोत. आपला गाडी व्यवसाय आहे आपल्या 12 टायरेत लाईनच्या. बर. आमच्या घरात म्हणजे 4 जण ड्रायव्हिंग धंद्यात असून आम्हाला कुणाला व्यसन वगैरे काय नाही. बर. पण आपल्याला व्यसन नाही काय म्हणून एक आपण नाथसाहेबांच्या सेवेसाठी फक्त नंदी पाळलेले ते. बर. बाकी आपण आपलं काय स्वार्थ 5 पैशाचा किंवा कसलाच नाही, म्हणजे फक्त एक नाथांच्या सेवेसाठी म्हणून. बाकी आपल्या यातनं काय मतलब नाही. हे अवता दिवसाला चालू हा औषध आणतो ना गाडीला, याला बैलगाडीला म्हणा, काठीला, याला घरी आणतो आपण. बैल घ्यायचं किंवा नवीन आता हा बैल म्हणजे मित्रांनो सांगायचं झालं तर आता सध्या मी बी मोबाईल मागितलाय ऑनलाईन. बरेच खरेदी आता ऑनलाईन झाल्यात, सर्विस जण आपण मागवतो. पण आताच्या बावधनच्या इतिहासामध्ये आकाश पिसाळ त्यांचं एक असं रेकॉर्ड आहे की पहिल्यांदाच अशी घटना घडली की त्यांना ऑनलाईन बैल मागवला. तो हा बैल की कसा मागवला आणि त्यांना ही स्कीम कुठं त्यांना कळली ती त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहे. तर काय नक्की त्याची त्या बैलाची स्कीम म्हणजे अशी की कराडकरांचा, टेंभूकरांचा हिऱ्या म्हणून एक ग्रुप आहे व्हॉट्सअपला, मला ऍड. बर. कराडचा आहे. तर त्या ग्रुपवर त्या बैलाचे फोटो आलेले, फोटो ऑटोमॅटिक डाउनलोड झाले मोबाईल मध्ये आणि गॅलरीत मी असे म्हणजे आपण फोटो डिलीट करतो ना, असं डिलीट करायला सगळं असं सिलेक्ट करत खाली येत होतो. तर त्या बैलाचे फोटो मला त्या व्यापाऱ्यांनी गुलालात असे टाकलेले दिसले. त्याला म्हणलं वस्तू तोंडा शिंगाला चांगली, बैला तोडखोड चांगला आहे म्हणून फोटो डिलीट करायचा थांबलो आणि ते फोटो बघितले.
आणि गॅलरीतनं मग शोध लावला किती तारखेला फोटो आले. ते फोटो 2 दिवस झाला माझ्या मोबाईल मध्ये आलेले, पण जास्त ग्रुप असल्यामुळे माझं पण लक्ष गेलं नाही. नंतर मग त्यातनं काढलं तर मला त्या मालकाचा मध्ये ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट नंबर गावला. तर मी त्याला फोन लावला जानेवारी महिन्यात, पहिल्या गुरुवारीच लावला माझ्या मते. तर त्याचा फोन बंद होता, पण मी ते फोटो पहिला आवडल्यामुळे तसेच ठेवले आणि परत काय फोन वगैरे काय केलाच नाही त्याला. नंतर मग परत असं संध्याकाळचा मंदिरात आरतीला होतो, तिथे असं सहज बसल्या मनात आलं म्हणून परत एकदा फोन त्याला ट्राय केला. तर त्याचा फोन लागला. तर तो म्हणला आहे बैल इकडं कर्नाटक मध्ये आहे, आपल्या काय गावाचं नाव, आपला चर्चनच्या तिकडे गाव आहे काहीतरी कर्नाटकमध्ये, सुदाम म्हणून नाव, सुदाम कामटे म्हणून त्या व्यापाऱ्याचं नाव आहे. तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट झालं, त्यानं बैलाची किंमत वगैरे सांगितली. मग आम्ही असंच मोबाईलवर सौदा केला वगैरे. घरात काय बोललो नाही मी पहिल्यांदा, का तर न बैल बघता कसा घ्यायचा नाही का, म्हणजे मला पण ती माझी रिस्क वाटत होती. पण मित्रमंडळी आपली जीवातले होते, त्यांना दाखवलेले फोटो, काय मार्गदर्शक होते त्यांना दाखवलेले की बाबा असा बैल आहे, काय करावं. तर बैल आपला छान होता, व्हिडिओ मध्ये ह्याच्यात चांगला दिसला आपल्याला. म्हणून आपण त्याला फोन वगैरे केला, मोबाईलवरच आम्ही सौदा ठरवला. त्याला ऑनलाईन पण निम्मी रक्कम मी पाठवली. ऑनलाईन रक्कम पाठवल्यानंतर त्या माणसाला जर त्याची काही अडचण आली असेल, त्यानं फोन त्याचा बंद झाला. पण बंद झाला, आपण तर पैसे पाठवून बसलोय. तर मी हे कुणालाच सांगितलं नाही, म्हणजे की मी पैसे पाठवलेत किंवा काय. हा, घरी ओरडतील म्हणून असं पैसे डायरेक्ट टाकले ना. मग नंतर त्या माणसाचा फोन वगैरे झाला. तो म्हणला असं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पण आम्ही देवाच्या कामाला बैल देतो. असं तसं माणूस पण बोलला. तेव्हा जरा हौसला आला की बाबा आपण फसलो नाही, आपले पैसे बैल आपल्याकडे येईल. पण त्या माणसाने 2 दिवस जरा आलो येतोच केलं. पण तिसऱ्या दिवशी बैल आला आपल्या दावणीला, म्हणजे आला माणूस तो स्वतः घेऊन. पाठवली होती ऑनलाईन तर 65,000 रुपयाला बैल ठरला. त्याला आम्ही अर्धी रक्कम पाठवलेली. तो पहिल्या मोबाईल मध्ये म्हणला की न रक्कम पाठवता येतो, आल्यावर पैसे द्या. असं संध्याकाळचं देवळात आरती झाल्यानंतर बोलला, भरतोय बैल म्हणला मी आत्ता गाडीत. म्हणजे आम्ही सकाळ बैलीला अशा तयारीतच होतो. पण सकाळी उठल्यावर त्याला फोन केला तर त्याचा फोन बंद. त्याला फोन केला, म्हणलं काय अडचण आली साहेब तुम्हाला, तर म्हणले रक्कम थोडीफार पाठवायला लागेल. मग काय करायचं शेवटी मग आपलं नाथ साहेबांचं नाव घेतलं आणि पेमेंट आपण त्यांना पाठवलं. मग ते 2 दिवसांनी मग तो दुसऱ्या दिवशी आज पाठवले सकाळी, उद्या संध्याकाळी, म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा बैल उतरवायला गेला आपल्या इथं दारात. बोला आला. आपण बी दाखवलं होतं त्या दिवशी संध्याकाळचं शूटिंग आपण आपल्या चॅनलला त्याची अपडेट दिली होती. आकाश पिसाळ यांना बैल आणला होता. तर आता बेंद्राची ह्या वर्षी 19/2024 बरोबर, बेंदूर ह्या शुक्रवारी आहे. बरोबर. तर बेंद्राची तयारी अशी काय तुम्ही स्पेशल केली? बेंद्राची तयारी स्पेशल म्हणजे आपण काय बैल तर काय आपण वर्षभरच जगतो, त्यात काही विषय नाही. म्हणजे नाही का खुराक पाणी असो, तब्येत आपण अशाच राहतो. बेंद्राची तयारी म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीत यंदा बेंदूर आपला दरवर्षीप्रमाणे गावातल्या आमच्या चुलत्यांच्या घरापासून बेंदूर आपण काढणार आहे. मग यंदा असं काही वेगळं करणार आहे का बेंद्राला असं स्पेशल? नाही, स्पेशल असं काय नाही. आता तोडे बिडे कंडे बिंडे आणलेले आहेत त्यांना, आपले घुंगराचे, हातातले, गळ्यातले वेगळी झाली खरेदी वगैरे सगळी झालेली आहे. बेंद्राची हो, बेंद्राची सगळी पंढरपूर मधून सगळं साहित्य आणलेलं आहे. हो, आज 8 दिवसा बेंदूर आहे. आज 9 तारीख, 19 तारखेला बेंदूर आहे. तोंडावर झालाय. यांचं मित्र सर्कल एवढं मोठं आहे की कुणालाही फोन करा, त्यांच्या मोबाईल मध्ये 1,500-2,000 नंबर आहेत सर्व मित्रांचे. त्यातले जे आता आले त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे. त्यांचे हे मित्र आहेत, हे असतील त्यांच्याशी आपण बातचीत करणार. आता तुम्हाला काय वाटतं? सांगायचं खरं म्हणजे बेंदूर 9 दिवसावरती आलाय, पण आमचा जीवाभावाचा मित्र दादू असेल, मी असेल, आकाश, सिद्धू, बरेच जण, नोने असेल, आमचा सगळ्यांचा खूप जिव्हाळ्याचा, रोज एकत्र बसायला आमचा मित्र, आमच्यात रोज असणार, उठणं बसणार. आमचा मित्र गेला सूरज, त्यामुळे थोडंसं आम्हाला उत्सुकता नाहीये, काही नाही. नाहीतर आमचं खूप मोठं प्लॅनिंग होतं ह्या वर्षी बेंद्राला काहीतरी करायचं, पण मित्र गेल्यामुळं ह्या वर्षी उत्सुकता नाही अजिबात. तुम्हाला काय वाटतं? सूरज जाण्याचं दुःख सर्वांना. आमचं जीवाभावाचं रोज उठण्या बसल्यातला मित्र असल्यामुळे थोडं मन पण आमचं नाराज आहे. आणि आता तुम्ही काही त्यांच्या बरोबर मी बघतो तुझं चौघ गाडी वाजता, तर काय वाटतं तुम्हाला? असं लहानपणापासून सूरज, आकाश, हा सर्व, दादू, वेदांत, सौरभ, आम्ही सर्व लहानपणापासून एकत्र होतो. आता पहिली म्हणजे सर्व बैलाचं मात करायची सर्व येडी बिन शिकलेली बिन डॉक्टरची जिला शिकलेली ती बोलतो. त्यासाठी मला आता ह्या पोरांची शिक्षण तुम्हाला सांगलं काय, अशी बोंबलत फिरतात अशी म्हणणाऱ्यांना हे उदाहरण ही कोण असं मोकळं नाही. प्रत्येक जण वाईट व्यसन लागण्यापेक्षा हेच चांगलं व्यसन. एक नंदी हा शंकराचा नंदी, ते सेवा करणं काय पाप नाही.
तर ते सांगणार त्यांचं शिक्षण काय झालं, ते पोलीस भरती, मिलिटरीची भरती, त्यांचं ट्रेनिंग चालू आहे. ते पाळायला जातात, मी सकाळचं बघतो, संध्याकाळचं बघतो. तर सांगा तुमचं शिक्षण फिरलाय, DA ला फिरलाय. माझं आता भरतीचं चाललंय, आता थोडं काय आहे. बर, आणि आता तुम्ही ह्याला सहकार्य मित्राला करून घरी काय काय उद्योग करतात त्याच्याबद्दल बी आम्हाला थोडीशी अपडेट सांग. घरी काय शेतीची कामं केले दोन काय हळद लावली, त्याची कामं चालूच असतात कायम. तिथनं आम्हाला वेळ भेटत असून बैलाकडे सारखं एक नाद म्हणून नाद म्हणून कायम बैल सोडायचा, धुयचा. तुम्ही एकत्र आता तुमच्या रील सर्वांची मी बघतो, सारखी कायम ही मित्र मंडळी एकत्र असतात. त्यातलाच एक मित्र प्रत्येक बैलाचा कासरा धरून असणारा, गावात उन्हाळक्या करणारा तो आमचा मित्र. तो असा प्रत्येक बैलाचा कासरा धरायचा. कोणाचा बैल निघाला त्याच्या मागे जा, त्याच्या बैलाचा व्यवहार चालला तिकडे जा, ह्याच्यावर बाजाराव कर्नाटकला जा. घरातल्या अक्षरच्या वैतागले. पण आज तो मित्र अक्षरच्या कोणाच्याच बैला मागे दिसत नाही, गावात बी दिसत नाही. तर त्याची चर्चा बऱ्यापैकी सूरज, त्याची चर्चा आता कमी व्हायला लागली, त्याच्याशी आपण बोलणार. तर आता अलीकडे गावात यायचं प्रमाण कशामुळे कमी झाले? दुसऱ्याचं कासरं बैलाचं धरायचं, घरातली वरडायची, बाहेरची वरडायची. तर आज बऱ्यापैकी तू नाहीस. आता एक बडाव बैल आणला, एक 2 वर्षाचा. बघा, त्यांना नवीन खरेदी घेतली म्हणून ते आता शांत आले. घरातल्यांनी त्यांना येतच घातली, बैलच घेऊन गेला डायरेक्ट. आजकाल पोराचं लग्न लई ताप द्यायला लागलं करतात, पण आमच्याकडे अशी प्रथा आहे, पोराचं लग्न नाही, बैल घेऊन दिला की पोरग शांत. का तर नाद आहे बैलाचा. सर्व पेरणी आटपून आता बावधनकर बैलाच्या तयारीत लागलेत आणि बेंदूर जवळ आलाय. बावधन बगाड बेंदूर म्हटलं की समीकरण एक आलं. आता गावात बऱ्याच, आज बी एक खरी झाली, परवा दिवशी एक खरी झाली. तर आपण दाखवणार आहे परवा ह्या 2 दिवसात आपण जो खोंड आणलाय तो बी दाखवणार आहे. तर आता सध्या ही बैल बी अतिशय सुंदर आहेत, जातीवंत आहेत. एक एक बैल बावधनकर हिरा म्हणून एक एक हिरा शोधून आणतो. त्यातलीच ही 3 हिरं. प्रत्येक बैलाचा पराक्रम बारीक नसतो, प्रत्येक बैल मालकासाठी बारीक नसतो, छोटं मोठा त्याचा इतिहास असतो. म्हणून तो आजकाल बावधनच्या दावणीला असतो. मित्रांनो, अशा बैलाबद्दल माहिती घेणार आहोत. दहशत का नाम जापान. जापान हा बैलाचा पण इतिहास लय मोठा आहे आणि बैल अति गरम, तापट आणि अतिशय ताकद. लय भारी त्याने गाडा वाढला 2-4 वर्षी. आणि आकाश पिसाळ हे सांगतील आपल्याला की बैलाची खासियत अशी काय. खासियत अशी म्हणजे की आपला उपमेक असले का ते, की जेणेकरून कुठे अडी अडचण आली तरी आपण म्हणजे मागा हा बैल हौसनं घालतो. 22 मध्ये हा अंडीलपणात पण मागा होता, 23 मध्ये पण मागा होता, यंदा देखील मागेच होता. हे 3 दुर्वे बैलाचे आपल्या नाथाच्या गाडीला झालेले आहेत. लय बैल मोठा, धिप्पाड बैल. हा, मोठा बैल धिप्पाड, हा मान मोठं, गर्दन बिर्दनीला पूर्ण म्हणजे डबल शिरी असल्यामुळे आपण कायम आत्ता बैल बडवून 2 वर्ष झाली. आता बडवल्यामुळे एकदम म्हणजे आता काय म्हणजे पहिल्यागत शांत, आता काय विषय नाही, म्हणजे एवढं काय अडचणीचा भाग नाही. आता एका दाव्या म्हणलं तरी आपण नेतो त्याला. बैलाची अशी काय पारख? बैलाची पारख म्हणजे अशी की बैल आपला धिप्पाड होता, पल्ल्याचा होता, तोंडशिंग बैलाला जात खूप चांगली होती. ह्या दृष्टिकोनातून आपण घेतलेला आहे. त्यावेळेस तुमच्या डोक्यात होते की तुम्हाला म्हणून ठेवून देतो. हो, आपल्याला म्हणून होतं, परत आपण कॅन्सल केला. आपण आमच्या बंधूंनी ठेवला हा बैल आणि का घेतला आपण साठ्यावर. हा बैल म्हणजे की हा ना व्यवस्थित धुवून देतो ना काय म्हणजे पूर्ण गरम बैल आणि समाज कामाचा, की त्यानं अगदी 2 वेळेला गाडा सुद्धा अडकलेला काढलेला आहे दुर्वीतला. हा बैलाच लय मोठं माप आहे. ह्या बैलाचं नाव काय? त्या बैलाचं नाव आपण सर्जा ठेवलं, तर राजा, आणि त्याला जपानच ठेवला आपण. पहिल्या मालकाचं पण नाव जपानच होतं. एक छोटासा प्रयत्न बावधन खिलारच्या वतीनं, लहान मोठे शेतकरी असेल, त्याचा एक जातीवंत बैल असेल, साधा असेल, तरी आपण त्याला तुमच्या पुढं आपण दाखवतोय. याचं कारण प्रत्येक माणूस, आपला माणूस मोठा झाला पाहिजे, आपला माणसाची चर्चा झाली पाहिजे.
त्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक बैल हा आपण दाखवतोय. बघा ह्या बैलाचं शिंग तोंड अतिशय जातीवंत, मोठं माप, बैलाचं चालणं बसराव गेला इथं. ए, आणि इकडे बोलतोय तो वाढाव. हा मला वर जाऊ दे.